नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल, अळूच्या पानावरती बटाट्याचा खीस घालून ही कुठली रेसिपी? मस्त कुरकुरीत अशी रेसिपी असणार आहे. चला मग ही नेमकी रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं बघा 5 इतकी अळूची पानं घेतलीत. आता पावसाळा आहे, सगळीकडे तुम्हाला अळूची पाणी सहजपणे मिळून जातील. पाठीमागनं देठ जो असतो ना तो काळा किंवा त्याच्या शिरा असतात ना त्या काळ्या असलेली अशी अळूची पानं घ्यायची. स्वच्छ अळूची पानं धुवून ना चाळणीवरती ठेवलीत बाजूला. तोपर्यंत आता बाकीची तयारी करूयात. ते म्हणजे काय, 2 कच्चे बटाटे घेतलेत, ह्याच्यावरचे सालं काढून घेऊयात आणि बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. अळूची पानं म्हणलात तर तुम्ही म्हणाल अळूच्या वड्याच काय? तर हो, आज आपण रोल न करताना अळूच्या वड्या करणार आहोत, अगदी झटपट होणाऱ्या. तसं तर ह्याच्या अगोदर ना बेसन न वापरता अळूवड्या कशा करायच्या ह्या तुम्हाला दाखवलेल्याच आहे. म्हणजे बेसनच्या ऐवजी आपण चणा डाळ भिजवून न वाटून घेतली आणि मग अळूवड्या केल्या. वेगवेगळ्या प्रकारचे अळूवड्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहे. आज पण जरा अळूवडीची वेगळीच रेसिपी करणार आहोत. तर 2 बटाटे घेतले, त्याच्यावरचे सालं काढून घेतले, बटाटा हा किसून घेतला. आता बटाटा किसून झाल्या ह्याच्यावरती पाणी घालायचं आहे. बटाट्यामध्ये स्टारचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे 2 ते 3 पाण्यातनं बटाट्याचा हा किस धुवून घ्यायचा आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून हा बटाट्याचा खीस पाण्यामध्येच ठेवायचा आहे, म्हणजे ना तो लालसर पडत नाही. आता हा बटाट्याचा खीस कुठे वापरायचा तुम्हाला सांगते, जरा बाजूला ठेवूयात. तोपर्यंत बघा ही अळूची पानांना धुवून घेतलीत बरं का, आणि कोरड्या कपड्यांनी पुसून पण घ्यायचे. आणि ह्याच्या पाठीमागच्या ज्या शिरा आहेत ना त्या शक्य होतील तेवढ्या काढून घ्यायच्या आहेत बघा. कारण अळूची पानं ही खाजरी असतात, घशामध्ये खवखवतात, त्याच्यामुळे का नाही पाठीमागचे जे देठ असतात ना ते काढूनच घ्यायचे आहेत. अळूची पानं ना पुसून घेतलीत बघा. अगोदरचं अळूचं पान पुसून घेतलं आहे, त्याच्या पाठीमागचे जे देठ जे शिरा आहेत ते काढून घेतलेत आणि बाकीचे जे अळूची पानं होती ना ते सुद्धा ना अशीच पद्धतीने करून घेत आहे, म्हणजे पुसून घेऊन ह्याच्या पाठीमागच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. अळूची पानं बघा इथं मोठी आहेत, अगदी तुम्हाला लहान मिळाली ती घेतलात तरीसुद्धा चालेल. आज आपण अळूच्या वडीचा रोल न करता वड्या करत आहोत. त्याच्यासाठी काय करायचं, आता हे सर्वची पानं आहेत ती धुवून पुसून ह्याच्या पाठीमागच्या शिरा काढून घेतल्यात बघा. मग एकावर एक पानं ठेवून घेतलीत आणि आता आपल्याला कापून घ्यायचं आहे. एकदम बारीक बारीक जमेल तितकं बारीक तुम्हाला ना चिरून घ्यायचं आहे बरं. ह्याच्या अगोदर आपण अळूवडीपासून अळूची चकली केली, ज्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला. शिवाय अळूवडीचे आप्पे केले, त्याचबरोबर अळूच्या पानांचं फतफदं केलं. हे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर अगोदर केलेलेच आहेत बरं का. आणि आता बघा जमेल ती इतकं बारीक बारीक असं नाही अळूचे पानं चिरून घ्यायचे आहेत. एकावर एक अळूचे पानं ठेवून रोल करून घेतल्यामुळे ना चिरायला सहजपणे येतात बघा. आणि इथं आता जरा ना अळूची जी पानं चिरली ती लांबट लांबट झालीत, त्याच्यामुळे ना आपल्याला जरा बारीक करून घ्यायचे आहेत. त्यामुळे ना बघा सुरीने इथं पुन्हा मी चिरून घेत आहे, म्हणजे खूप लांब लांब चिरले गेलेत ना. रोल करून अळूवडीच्या वड्या करायचं म्हणलं ना तर अळूची पानंसुद्धा जास्त लागतात बघा. पण तुम्ही जर ह्या पद्धतीत अळूवड्या केल्यात ना तर पानंसुद्धा अळूची ना कमी लागतात. चिरलेली अळूची पानं एका डिशमध्ये काढून बाजूला ठेवूयात. तोपर्यंत एक छोटं इथं वाटण करून घेऊयात. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि भरपूर असा ना लसूण घेतला आहे बघा. त्याचबरोबर धणे घेतलेत, 1.5 चमच इतके धणे घेणार आहोत. त्याचबरोबर अर्धा चमच इतके जिरे घेतलेत आणि हिरव्या मिरच्या वापरणार आहे. तर साधारण एक 5 ते 6 इतके हिरव्या मिरच्या घेतल्यात, म्हणजे 2 ते 3 तिखटाच्या आणि 2 ते 3 बिन तिखटाच्या अशा मिरच्या घेतल्यात. त्याचबरोबर मुठभर इतकी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेत. पाणी न घालता वाटण करून घेतलं आहे. आता चला गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती कढई ठेवले आणि बघा ह्याच्यामध्ये ना तेल घालून घेतले. साधारण एक पळीभर इतकं तेल घातलं. तेल गरम झालं की आता आपण केलेलं जे वाटण होतं ते सर्व घालून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये जिरे वगैरे वाटणामध्येच घातले, त्याच्यामुळे वेगळे घालण्याची गरज नाही. आता हे तेल सुटूसपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये लसूण आहे, हिरवी मिरची आहे, त्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत का नाही हे वाटण परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता बघा ह्याच्यातनं मस्त तेल सुटल्यासारखं तुम्हाला दिसत असेल. आता ह्याच्यामध्ये घालायचे ती म्हणजे पाव चमच हिंग आणि पाव चमच इतकी हळद, किंवा छोटा चमच आहे ना त्यांनी 1 चमच इतका घातलाय आणि चांगलं परतून घेऊयात. आता तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं असेल तर लाल तिखट, धना पावडर, त्याचबरोबर जो कुठला आणखीन मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता. 1 चमचभर इतके तीळ घालून चांगलं परतून घेतलंय. नंतर बारीक चिरलेली अळूची पानं होती ना ती सर्व इथं घालून घेऊयात. त्याचबरोबर बटाट्याचा खीस होता का नाही तो पाण्यातनं काढून घेतलाय आणि मग ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता हे चांगलं परतून घेऊयात. आपण बघा मिक्सरला वाटण वाटत असताना धणे घातले होते, त्याच्यामुळे इथं मी धना पावडर घातलेली नाही. शिवाय हिरवी मिरची वापरली आहे, त्याच्यामुळे लाल तिखट वापरलेलं नाही. तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट वापरू शकता. आणि चांगलं हे मिसळून घेऊयात. आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला ना पाणी घालायचं. तर पाणी गरम वगैरे घालण्याची गरज नाही, साधंच घालायचं. तर साधारण 2 वाटी इतकं पाणी घालत आहे बघा. मिक्सर जारमध्येच ना वाटण होतं, त्याच्यामुळे का नाही त्याच्यातच पाणी घातलं. सुरुवातीला 1 वाटी आणि नंतर 1 वाटी, एकूण 2 वाटी इतकं पाणी घातले. पाणी जास्त घालायचं नाही, नाहीतर का नाही हे मिश्रण पातळ होईल त्यामुळे. आता हे सगळं चांगल्या प्रकारे एकदा मिसळून घेतलंय
आतापर्यंत आपण मीठ नव्हतं घातलं, तर आता चवीनुसार एक अर्धा चमच इतकं मीठ घालूयात. त्याचबरोबर बघा अळूची पानं खाजरी असतात, छान चटपटीत चव यावी ह्याच्यासाठी अर्धा लिंबाचा रस पिळाय. अगदी तुम्ही चिंचेचं कोळ आणि थोडासा गुळ वापरू शकता. आणि हे सर्व ना मिसळून घेतलं आहे. लिंबूचा रस घातला ना तर तुम्हाला चिंच किंवा गूळ घालण्याची गरज पडत नाही बघा. आता ह्या पाण्याला उकळी आली बघू शकता. मगच ह्याच्यामध्ये बेसन घालायचं आहे. तर सुरुवातीला 1 वाटी इतकं बेसन घेतलं आहे. आपण जितकं पाणी घेतलं तितकंच बेसन घ्यायचं आहे. तर 2 वाटी इतकं पाणी घातलं तर 2 वाटीच बेसन घेणार आहोत. बेसन एकदम घालायचं नाही, नाहीतर ह्याच्यामध्ये गुठळ्या होतात. थोडं थोडं करून घालायचं आहे आणि हे चांगल्या प्रकारे असं वैरून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. खाली गॅस मात्र बारीक ठेवायचा आहे. वडी छान आणखीन कुरकुरीत व्हावी ह्याच्यासाठी तुम्ही पाव वाटी बारीक रवा घालू शकता किंवा अर्धी वाटी ना तांदळाचं पीठ जरी वापरलात तरीसुद्धा चालेल. आणि आता बघा आणखीन एक दुसरी वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलं आहे. थोडं थोडं करून घालत आहे, म्हणजे एकूण 2 वाटी इतकं ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ बसलेलं आहे बरोबर. आपण ह्याच्यामध्ये बटाटा वापरला ना त्याच्यामुळे ही वडी ना छान चवीला 1 नंबर लागते बरे का. तशी तर आपण वडीमध्ये म्हणजेच केळूवडी करतो त्यावेळेस बटाटा वापरत नाही, पण आज जरा वेगळ्या पद्धतीत करत आहोत त्याच्यामुळे बटाटा वापरला आहे. आता बघा ही तर पळी घेऊन ना चांगलं हे घोटून घेते, म्हणजे गुठळ्या जरासुद्धा राहिल्या असतील वाटल्या असतील ना तर त्या मोडल्या जातील. त्याच्यामुळे चांगलं 1-2 मिनटं इतकं घोटून घेतलं आहे बघा. आता हे चांगल्या प्रकारे शिजायला हवं. मग हे चांगलं घोटून झाल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं बरं का. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत. खाली गॅस हा बारीक ठेवायचा आहे, म्हणजे ह्याला चांगली दणकून वाफ लागेल का नाही म्हणून. आता बरोबर 2 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे बघा आणि मस्त ह्याला ना वाफ बसले बघा अगदी चांगल्या प्रकारे. हे जर अगोदरपेक्षा तुम्हाला घट्ट झालेलं दिसत असेल. आता काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून ना 5 मिनटं हे असंच ठेवायचं आहे. म्हणजे बेसन हे चांगल्या प्रकारे वाफवलं जातं, शिजलं जातं त्यामुळे. आणि आता इथं बरोबर 5 मिनिटानंतर पाहत आहे, गॅस बंद केलता बरं का. बघा झाकण तुम्हाला दाखवते तर मस्त ह्याला वाफ बसलेली आहे. गॅस चालू ठेवला तर खाली तळालाही चिटकण्याची शक्यता असते म्हणून. आता इथं मस्त वडीसाठीच आपलं जे मिश्रण आहे तयार झालं. ह्याच्या अगोदर पण तुम्हाला मी कोथिंबीर वडी ना अशा पद्धतीतच करून दाखवली. खूप छान कोथिंबीर वडी होते बरं का. आता बघा खाली एक ताट घेतलं आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल घालून ना ताटाला तेल लावून घ्यायचं आणि तयार केलेलं वडीचं मिश्रण ह्याच्यावरती घालून ना थापून घेऊयात. आता तुम्ही म्हणाल हा तर तयार झाला झुणका. तर हो, तुम्ही असा झुणका म्हणून सुद्धा खाल्लात ना तरी पण चालेल. थोड्या प्रमाणामध्ये करायचा आणि चपाती भाकरीसोबत खाऊ शकता. खरंच खूप छान लागतो असा झुणकासुद्धा. पण आपण मस्त जेवणाच्या ताटातली चव वाढवणारी वडी करत आहोत. अगदी 4 ते 5 पानामध्ये ना तुमच्या भरपूर अशा वड्या होतात. अळूवड्या करायचं म्हटलं तर भरपूर पानं लागतात. पण जर ह्या पद्धतीत केलात ना तर कमीत कमी ना पानामध्ये वडी तयार होते. मिश्रण बघा ताटावरती थापून घेतलं, वरून थोडेसे तीळ भुरभुरून थापून घेतलं आणि खूप गरम असल्यामुळे हे थंड व्हायला ठेवलं. एक 10 ते 15 मिनटं. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, बाहेरच ठेवायचं. चांगल्या प्रकारे थंड होतं. आता बघा हे थंड झालं आहे, चांगलं सेट झालं आहे. मग पाहिजेत त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता, जसं की डायमंड शेप किंवा असं आता मी चौकोनी आकारामध्ये कापून घेत आहे. अशा चौकोनी आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. अगदी छोटे छोटे चौकोनी तुकडे जरी केलात ना तरीसुद्धा चालेल. तसे तर ह्याच्या अगोदर वेगवेगळ्या प्रकारचे वड्यांचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. म्हणजे मूगडाळ वडी, बटाट वडी, त्याचबरोबर अळूवडी, कोथिंबीर वडी, कोबीची वडी असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहायला विसरू नका. आणि मस्त इथं आपली ही अळूवडी तयार झाली. आता ह्या वडीला ना तुम्ही फोडणी देऊन खाऊ शकता. जसं की थोडंसं तेल घालायचं, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, तीळ, कढीपत्ता घालायचा आणि ह्या वड्या ना हलक्या परतून घ्यायच्या आणि खायला तुम्ही घेऊ शकता. पण ह्या वड्या छान चटपटीत कुरकुरीत हव्यात की नाही त्याच्यासाठी इथं थोड्या तेलामध्ये मी तळून घेणार आहे. तर गॅसवरती पॅन ठेवला आहे, 2 पळी इतकं तेल घातलं आहे आणि ह्या वड्या तळून घेऊयात. अगदी कमीत कमी तेलामध्ये मी वडी तळून घेते. अगदी तुम्ही भजे वगैरे आपण कसे शॅलो फ्राय करून घेतो तसं जरी तळून घेतलात तरीसुद्धा चालेल. हलकी वडी एका बाजून तळल्यासारखी वाटली की अलटी पलटी करून ना सतत ह्या वड्या तळून घ्यायच्यात. उभ्या अशा जरी करून तळून घेतलात ना तरी चालेल, म्हणजे बाजूने देखील ना ह्या वड्या शेकल्या जातील. आतपर्यंत मस्त वड्या भाजल्या जातील. वड्या भाजत असताना गॅस मात्र बारीक ठेवूनच भाजायच्या आहेत, तरच वड्या छान कुरकुरीत होणार आणि आतपर्यंत चांगल्या भाजल्या जातील. फास्ट गॅसवरती लगेच भाजल्या जातील पण आतमधून मात्र कच्च्या राहतील. आणि मस्त अगदी झटपटीत तोंडाची चव वाढवणारी ही तर आपली ही अळूवडी तयार झाली. तुम्ही म्हणाल अळूवडीचा रोल करून वडी खायला छान चवीला लागते. तशा पण पद्धतीत करू शकता, पण ही जरा वेगळी पद्धत दाखवली. वाव, बघू शकता बटाट्याचा खीस ह्याच्यामध्ये असल्यामुळे वडी छान लागते चवीला. नक्की तुम्ही सुद्धा करून ना मला कमेंटमध्ये कळवा तुमची वडी कशी झाली. चला मग व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.